नमस्कार. ग्रंथालीच्या साहित्याच्या पारावर सर्व रसिकांचं आणि वाचकांचं मनापासून स्वागत करते. तर काय मंडळी, कशी होती तुमची दिवाळी? दिवाळी जरी संपली असली तरी दिवाळीची जी ऊर्जा आहे, जो उत्साह आहे, तो नक्कीच आपल्यामध्ये अजूनही तसाच ताजा असणार आहे. आणि मग दिवाळी संपल्यावर काय होतं की आपल्याला असं वाटतं की कुठेतरी छान भटकंती करून यावी. आणि यावर्षी तर ते विशेषत्वाने जाणवतं, कारण ही जी भटकंती आहे ही जवळजवळ 2 वर्षांनी होणार आहे. जेव्हा आपण आपल्या आवडत्या ठिकाणी जातो, आपलं मन जिथे ओढ घेत असतं अशा ठिकाणी जातो, तेव्हा नक्कीच आपल्या रोजच्या आयुष्यातल्या म्हणजे आपल्या कामाच्या धबडग्यात जी ऊर्जा हरवते ती ऊर्जा पुन्हा आपल्याला अशा ठिकाणी जाऊन परत मिळत असते. मग ते ठिकाण म्हणजे एखादं गाव असू दे, एखादं शहर असू दे, किंवा कधीकधी एखादा वेगळा देशही असेल. आज आपण ज्या 2 पुस्तकांबद्दल बोलणार आहोत त्यातलं एक पुस्तक आहे गावाचं. बरं, हे गाव म्हणजे समुद्राचं गाव आहे. आणि दुसरं पुस्तक आहे टेल्को ते टेक्सास. खरं तर रूढार्थाने ही दोन्हीही प्रवास वर्णनं नाही आहेत. समुद्राचं गाव हा कविता संग्रह आहे आरती कुलकर्णी यांचा, ज्यामध्ये अर्थातच नावाप्रमाणे समुद्राच्या पर्यावरणाच्या कविता आहेत. आणि टेल्को ते टेक्सास हा लेखक चंद्रकांत राणे यांचा एक जीवनपट आहे. आजच्या पारावरच्या गप्पांमध्ये ह्या दोन्हीही लेखकांचं आणि वाचक म्हणून आज सहभागी होणाऱ्या प्रतिमा परब आणि अभिनेते किशोर कदम उर्फ सौमित्र ह्या चौघांचंही मनापासून स्वागत करते. टेल्को ते टेक्सास हे जे पुस्तक आहे हे चंद्रकांत राणे यांनी लिहिलेलं आहे. चंद्रकांत राणे यांनी मास्टर्स इन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजमेंट केलेलं आहे. अनेक वर्ष ते टाटा मोटर्स म्हणजे पूर्वीचं टेल्को इथं ते कार्यरत होते. त्यानंतर तेल उद्योगामध्ये, तेल क्षेत्रामध्ये त्यांनी बराच काळ घालवलेला आहे. बराच काळ ते कार्यरत होते. त्यानंतर IT मध्ये काही वर्ष कार्यरत होते. आणि ह्या सगळ्या त्यांच्या कामाच्या निमित्ताने देशविदेशात त्यांची भटकंती झालेली आहे. आणि आता ते सेवानिवृत्त आहेत आणि सेकंड इनिंगमध्ये ते भटकंती करतायत. लेखन, वाचन, फोटोग्राफी, आपले जे छंद आहेत ते जोपासत आहेत. राणे सर, हे जे पुस्तक आहे टेल्को ते टेक्सास, याचं नाव आहे ते खूप छान आहे. आणि हे पुस्तक लिहिण्यामागची गोष्ट काय आहे, का लिहावं असं वाटलं हे पुस्तक? नमस्कार. तर टेल्को ते टेक्सास हे पुस्तक का लिहायला घेतलं व त्याची कारणं म्हणजे, टेल्को ते टेक्सास म्हणजे माझा जीवन प्रवास आहे. मी माझ्या नोकरीनिमित्त अनेक वेळा केलेला प्रवास दरम्यान घडलेल्या घटना व प्रसंग मी जेव्हा घरी यायचो तेव्हा मी माझी बायको भाग्यश्रीला त्या सर्व अनुभव व भेटलेल्या व्यक्तींची माहिती सांगत असत. ते सर्व रोचक असायची, कारण ते सांगायची की हे सर्व लेख तुम्ही लिहा, म्हणजे ते लक्षात राहतील व शेअर पण करता येतील. तर तो एक पहिला ट्रिगर पॉईंट होता. त्यानंतर कोरोना काळामध्ये जेव्हा लॉकडाऊन झालं तेव्हा सगळं जग स्टँडस्टिल झालं होतं. सगळेजण घरामध्ये अडकले होते. टेल्को ट्रेनिंग डिव्हिजनमधले माझे सवंगडी 1960च्या अंदाजे सालात जन्मलेले सर्व तोपर्यंत निवृत्त झाले होते. तर असं ठरलं होतं की चला आपापले जे काही अनुभव आहेत ते शब्दरूपात लिहून ते शेअर करूया म्हणून. ते सर्व लिहिलेले अनुभव आणि व्यक्तिमत्व बऱ्याच जणांना आवडली आणि बऱ्याच जणांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व आवडल्याचं सांगितलं. भरभरून प्रतिसाद मिळाला. तसंच मलाही नेहमी जाणवायचं की हे जे काही आपल्या आयुष्यामध्ये प्रसंग आले आहेत किंवा आपल्या सारीपाटावरती, आयुष्याच्या सारीपाटावरती हे सर्व काही विद्यार्थ्याने मांडले आहेत, ते तर असे वेगळे आहेत. म्हणजे हे नेहमीचं चाकोरीबद्ध आयुष्यातले प्रसंग नाही आहेत. तर ते पण लोकांबरोबर शेअर केल्यावरती त्यांना पण तो एक वेगळाच अनुभव व आनंद मिळेल असं ठरलं होतं. म्हणून हे पुस्तक रूपात आणलं आहे. खरंच आयुष्याच्या सारीपाटावर अनेक आठवणी असतात. कधी त्या व्यक्तींच्या असतात, कधी त्या ठिकाणांच्या असतात. आणि एखाद्या संवेदनशील कवयित्रीसाठी त्या आठवणी निसर्गाच्या आणि समुद्राच्या देखील असू शकतात. समुद्राचं गाव हे पुस्तक आरती कुलकर्णी यांनी लिहिलेलं आहे.
आरती ही पर्यावरण पत्रकार आहे. अनेक वृत्तवाहिन्यांवर आणि वृत्तपत्रांमध्ये ती कार्यरत होती आणि ह्या क्षेत्रामध्ये अनेक पुरस्कारही तिला लाभलेले आहेत. आरती, समुद्राचं गाव ह्या पुस्तकाबद्दल आपण बोलणारच आहोत. त्यातल्या अनेक कविताही तुझ्याकडून आम्हाला ऐकायच्या आहेत. पण सगळ्यात आधी मला असं सांग की समुद्राची जी ओढ आहे, जो एक ज्याला आपण म्हणतो की प्रेम आहे, लगाव आहे, तर ते प्रत्येक ह्या पुस्तकाच्या अक्षरशः शब्दाशब्दातून जाणवतं. तर त्याबद्दल आधी सांग. नमस्कार मृण्मयी. साहित्याच्या पारावर या कार्यक्रमामध्ये सहभागी होताना मला खूप आनंद होतोय आणि या कार्यक्रमामध्ये माझं समुद्राचं गाव अवतरतंय. ग्रंथाली प्रकाशननं प्रकाशित केलेला माझा हा कविता संग्रह आहे समुद्राचं गाव. याचं कव्हर बघितलं की तुमच्या लक्षात येईल की हे पुस्तक, हा कविता संग्रह तुम्हाला नेमकं कुठे घेऊन जाणार आहे. समुद्राचं गाव अशासाठी की माझं गाव आहे कोकणातलं निसर्ग सुंदर गणपतीपुळे. समुद्रकिनारी माझं लहानपण गेलं. नंतर सुद्धा जेव्हा कविता आपल्याला स्फुरण्याचं जेव्हा वय असतं त्या वयामध्ये सुद्धा मी कोकणातला हा निसर्ग, समुद्राचा परिसर आणि माझं हिरवगार गाव बघत होते. कॉलेजच्या जीवनामध्ये जेव्हा मी कविता करायला लागले किंवा मला कविता सुचतात असं जेव्हा मला कळलं, तेव्हा सुद्धा मी पाहिलं की बऱ्याचशा प्रतिमा ज्या होत्या त्या समुद्राच्या गावामधल्या गणपतीपुळ्याच्याच प्रतिमा जास्त होत्या. एक कविता त्याच्यामधली अशी आहे: इथे आल्यापासून नुसता पुळणीत हिंडण्याचा नाद जडलाय. इथे आल्यापासून पाहतेय उधाणाच्या लाटांना चांदण्याचा बरख चढलाय. इथे आल्यापासून सारखं वाटतंय हातापायांना माखलेला मातीचा रंग उडूच नये कधी. आल्यापासून सारखं वाटतंय समुद्राची गाज ऐकायची सवय मोडूच नये कधी. हा समुद्र, ही समुद्राची गाज माझ्या मनात भिनत चाललेली होती आणि समुद्राचं गाव मधल्या बऱ्याचशा ज्या कविता आहेत त्या समुद्राबद्दलच्या आहेत, गणपतीपुळ्याच्या आहेत. तसंच दिल्लीला गेल्यावर मला समुद्राच्या गावाची, समुद्राच्या शहराची, मुंबईची आठवण येत होती. त्याच्यावरच्या सुद्धा कविता आहेत आणि म्हणून याचं नाव ठेवलेलं आहे समुद्राचं गाव. गणपतीपुळ्याला तुम्ही सगळेजण कधी ना कधी गेलेले असाल, तिथला समुद्र पाहिला असेल, लाटांचा नाद तुमच्याही मनामध्ये असेल आणि माझा हा जो कविता संग्रह आहे तो तुम्हाला पुन्हा एकदा समुद्राकाठी घेऊन जाईल. नक्कीच हे पुस्तक आपल्याला समुद्राच्या काठी घेऊन जाईल. आणि तू मगाशी जे म्हणालीस की समुद्राची गाज ऐकण्याची सवय मोडूच नये कधी, वा क्या बात है. समुद्राच्या गावाहून आपण परत जातोय जरा टेक्सासकडे. तर चंद्रकांत राणे सर, हे जे पुस्तक आहे टेल्को ते टेक्सास, तर तुम्ही मगाशी सांगितलं की तुम्हाला हे का लिहावंसं वाटलं. ह्या पुस्तकाच्या अंतरंगाविषयी म्हणजे पुस्तकाबद्दल थोडंसं विस्ताराने सांगा ना. टेल्को ते टेक्सास ही माझी जीवन कहाणी आहे. माझं बालपण मुंबईतील टिळकनगर चेंबूर येथे गेलं होतं. तसंच एक वर्षभर मी मुंबईतल्या गिरगावातल्या चाळींमध्ये पण राहिले होते. 17व्या वर्षी 1976 साली टेल्कोत अप्रेंटिस म्हणून रुजू होण्याचा प्रसंग आला होता व त्यानंतर जीवनाला एक वेगळाच चांगलं वळण मिळालं. 7 वर्ष टेल्कोत काम केल्यानंतर व अनुभव घेतल्यानंतर 83 साली ऑइलफील्ड क्षेत्रामध्ये प्रवेश केला. तर ते सर्व अनुभव, तसेच ऑइलफील्डमध्ये नोकरी केल्यावरती पहिल्यांदा 17 वर्ष एका नामांकित स्लंबरच्यासारख्या कंपनीत काम केलं व 2000 साली ऑइलफील्डमधीलच दुसऱ्या एका नामांकित कंपनीत काम केलं व तेव्हा भारतात तसेच परदेशात बांगलादेश व ओमानमध्ये पण 2-2.5 वर्ष काम करायचा मौका मिळाला. हे सर्व करत असताना अनेक अनुभव आले होते. ओमानमध्ये वयाच्या अंदाजे 45व्या वर्षी नोकरी सोडल्यावरती जी काही ओढाताण झाली व कसरत झाली, नवीन संधी शोधत होतो व ते सर्व करताना मग IT क्षेत्रात कसा काय प्रवेश केला, SAP या सॉफ्टवेअरमधील शिक्षण व सर्टिफिकेशन कसं केलं व त्यानंतर देशविदेशात नोकरी करताना व सर्वात शेवटी 5 वर्ष अमेरिकेमध्ये नोकरी केली व टेक्सास येथे IT प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून पण SAP इम्प्लिमेंटेशनची यशस्वी प्रोजेक्ट्स हाताळली. तो सर्व प्रवास झाला होता
आता या वरील जीवन प्रवासामध्ये मला माझ्या नशिबाने सृष्टीची, निसर्गाची वेगवेगळी रूपं, प्रसंग पाहण्याचे अनेक प्रसंग आले होते. फारच थोडे लोक असतात की त्यांना असे सर्व प्रसंग पाहता येतात. ती जी सृष्टीची, निसर्गाची नजारे असतात आणि त्याचे क्षण अनुभवलेले असतात, त्या सर्व गोष्टी इतरांबरोबर शेअर करायला मला आवडतं. म्हणून हे पुस्तकामध्ये सर्व प्रसंग लिहिले होते. त्याच्यामध्ये समुद्रामध्ये, खोल समुद्रात काम केलं होतं, ऑइल क्षेत्रामध्ये. त्या ऑइल रिग्स किंवा प्लॅटफॉर्मवरती जाण्यासाठी हेलिकॉप्टर्सने प्रवास करायला लागायचा. तर ते समुद्रातले अनुभव, समुद्रातले मासे, मोठमोठे शार्क्स किंवा वेल मासा, डॉल्फिन्स व इतर अनेक बोटींमधून जाताना होणारी कसरत, हेलिकॉप्टरमधले ते थरारक प्रसंग, हे सर्व वेगळे होते, चित्तथरारक होते. आणि हे सर्व अनुभव टेल्को ते टेक्सास या पुस्तकामध्ये आहेत. या पुस्तकामध्ये व्यक्तिमत्व पण जशी जशी भेटली होती ती पण लिहिलेली आहेत. हे सगळे वेगळे अनुभव आहेत व वेगळ्या क्षेत्रातली मुसाफिरी आहे. म्हणजे जसं टेल्को ही मॅन्युफॅक्चरिंग, वाहन उद्योगातली कंपनी आहे, ऑइल क्षेत्रामधले वेगवेगळे कंपन्या आहेत, तसेच IT क्षेत्रातले पण आहेत. तर ही सगळी ही वेगवेगळी क्षेत्र आहेत. यामध्ये बहुरंगी, बहुडंगी व्यक्तिमत्व भेटली होती व त्यांच्याकडनं मी काय शिकलो ते पण मी सर्व नमूद केलं. हे सर्व साचेबद्ध नाही आणि एक वेगळाच अनुभव वाचकांना मिळतोय आणि मिळालाय. तर असा सर्व हा लेखाजोगा आहे. वा, म्हणजे टिळकनगर ते टेल्को ते टेक्सास असा हा प्रवास आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तुम्ही यामध्ये इंजिनिअरिंग क्षेत्रामधून IT क्षेत्रामध्ये प्रवेश केलात. म्हणजे जवळजवळ पूर्ण तुमचं जे फील्ड आहे ते पूर्ण कामाचं क्षेत्र तुम्ही बदललं. तर त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. बऱ्याच जणांना कुतूहल होतं की टेल्कोमध्ये अप्रेंटिसशिप करून हा माणूस नंतर ऑइल फील्ड्समध्ये गेला व IT मध्ये पण गेला. हे कसं काय, म्हणजे काय काय एक्झॅक्टली चालू होतं हे बऱ्याच जणांना माहीत पण नव्हतं. माझ्या टेल्कोतल्या मित्रांना पण याची पूर्ण खबरबात नव्हती किंवा बऱ्याच जणांना माहीत नव्हतं. तर ते हे काय, कसं काय झालं त्याबद्दल म्हणजे थोडक्यात सांगायचा प्रयत्न केला. पुस्तकात तर ते विस्तृत रूपाने सांगितलं आहे. तर झालं, टेल्कोमध्ये ट्रेनिंग घेतलं आणि तिथे बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. त्याच्यानंतर मग तेल क्षेत्र, म्हणजे ज्याला ब्लॅक गोल्ड म्हणतात, ऑइल, तेल उत्खनन, ऑइल रिग्स, ऑइल प्लॅटफॉर्म, समुद्र, लँड लोकेशन्स, वाळवंट, हे सर्व आहे. मग वयाच्या 45व्या वर्षी अंदाजे ओमानमध्ये नोकरी करताना तिकडल्या त्या परिस्थितीमुळे नोकरी सोडली होती आणि विचारच केला नव्हता. परंतु काहीतरी करायला पाहिजे, म्हणजे या नवीन नोकरीच्या संधी शोधण्यासाठी म्हणून SAPचा फंक्शनल कन्सल्टंटचं काम करायचं ठरवलं होतं. कारण तसा पूर्वीचा सुपर युजर किंवा SAPचा थोडा संबंध आला होता. मग ते SAP सर्टिफिकेशन कसं केलं, काय काय म्हणजे करायला लागलं, ते सर्व नमूद केलं याच्यामध्ये. आणि नंतर मग भले SAP सर्टिफिकेशनला जगभरामध्ये मान्यता आहे, तरी पण भारतामध्ये नोकरीची शोधाशोध करताना सर्व काही टेक्निकल राऊंड्स पास झाल्यावरती पण HR राऊंडमध्ये ते लोक फेल करायचे. कारण 45 वर्षाच्या माझ्यासारख्या तरुणाला ते लोक नोकरी देऊ शकत नव्हते त्यांच्या अलिखित नियमामुळे. मग ते कसं काय सर्व झालं, ते सर्टिफिकेशन कसं केलं, ती नोकरी कशी मिळाली, आणि मग एकदा तो चांगला ब्रेक मिळाल्यावरती कसं काय पुढे गेलो आणि IT मॅनेजरपर्यंत किंवा SAPची जी इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्ट केली, हे सर्व त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. तर तसा हा प्रवास झाला आहे. पुस्तकामध्ये तो सांगितला पण आहे. आणि IT क्षेत्रामध्ये कसं काय जाता येईल याचा वाचकांना फायदा होऊ शकेल. तर तसं वाचून तुम्ही अनुभवू शकता. टेल्को ते टेक्सास हे जे पुस्तक आहे यामध्ये असा सलग प्रवास आहे. म्हणजे लहानपण, मग नंतर काय झालं, असा एक छान सारीपाट आहे. तर समुद्राचं गाव हे जे पुस्तक आहे यामध्ये काही विभाग केलेले आहेत. म्हणजे समुद्र, पक्षी, प्रेम, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या गावांच्या कविता इथे आहेत. तर आरती, हे जे असे विभाग केलेले आहेत, तर अशा ह्या विभागवार कविता तुला कशा स्फुरल्या याचं एक कुतूहल आहे. हो, खूप छान प्रश्न आहे. खरं तर कविता करताना अशा काही विभागवार कविता मला सुचलेल्या नव्हत्या.
पण माझ्या कवितांचा कविता संग्रह काढायचा असं जेव्हा ठरलं, मी आणि माझा मित्र कमलेश देवरुखकर या पुस्तकाची संकल्पना ठरवत होतो, तेव्हा आम्हाला असं लक्षात आलं की समुद्रावरच्या जशा कविता आहेत तशाच जंगलावरच्या कविता आहेत, पावसावरच्या आहेत, नदीवरच्या आहेत, पक्षी, स्थलांतरी पक्षी त्यांच्या आहेत. प्रेम कविता जरी असल्या तरी त्याच्यामध्ये सुद्धा निसर्गच आहे. दुसरी गोष्ट आहे, विरहाच्या काही कविता आहेत. एकटेपणा, खास करून एकटेपणा हा शब्द आपण मराठीमध्ये म्हणतो, पण जेव्हा जेव्हा मी समुद्रासोबत असते, जंगलासोबत असते, पावसासोबत असते, तेव्हा एकटेपणा असा काही जाणवतच नाही. एक छान एकांत असतो आणि या एकांतामध्ये मला निसर्गासोबत सुचलेल्या सुद्धा काही कविता आहेत. अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर याच्यामध्ये एक तळं नावाची कविता आहे. मी जेव्हा भंडारदऱ्याला गेले होते आणि तिथलं तळं पाहिलं तर त्या तळ्याच्या काठीची संध्याकाळ कशी असते अशी एक कविता आहे. त्याच्यानंतर डोंगर, पाऊस, जंगलामधला पाऊस खास करून त्याच्यामधल्या काही कविता आहेत. जादूच्या जंगलात फुलपाखरं विसावतात, उंच उंच झाडं ध्यानस्थ बसतात. निसर्गाच्या प्रेमावरच्या कविता जशा आहेत तसंच मी पर्यावरण पत्रकार आहे आणि त्याच्यामुळे आत्ताचा हवामान बदल किंवा पक्ष्यांचं दुर्मिळ होत जाणं, एखाद्या वसतिस्थानात जर पक्षी आधी येत असतील तर आता ते येत नाहीत म्हटल्यावर काय माझ्या मनाची स्थिती होते, अशा सुद्धा काही कविता आहेत. इथे येत नाहीत पक्षी अशी कविता आहे. किंवा मी पर्यटनाच्या निमित्तानं, माझ्या वाईल्डलाईफ डॉक्युमेंटरीच्या निमित्तानं जगभर फिरत असते आणि तिथे सुद्धा मला जो निसर्ग भेटतो तर बऱ्याच वेळा असं होतं की मी डॉक्युमेंटरी करते किंवा माझी पत्रकारितेची एखादी स्टोरी करते, लेख लिहिते आणि नंतर माझ्या मनात जे खरंच तिथला निसर्ग जो झिरपलेला असतो तो कवितेच्या माध्यमातूनच प्रकट होतो. आणि त्यामुळे अगदी युरोपमध्ये आल्प्स पर्वतावर मी जेव्हा गेले होते तिथला निसर्ग मला कसा दिसला अशा सुद्धा कविता यामध्ये आहेत. तळाचा उल्लेख मी केला, त्याबरोबरच नदी आहे, दरीतलं जंगल अशी एक कविता आहे. एक तुमच्यासाठी म्हणते. हमरस्ता सोडला की वाटा आपसूक फुटत जातात, झाडांनी वेढलेल्या कमानीतून तिरप्या सावल्या फेर धरतात. हे उंच निळे डोंगर आणि दरीत सांडलेलं जंगल माझं आहे. जसं जंगल माझं आहे तसं पाऊस, समुद्र, निसर्ग, झाडं ही सुद्धा माझी आहेत. आणि या पुस्तकामध्ये तुम्हाला झाडांवरच्या सुद्धा अनेक कविता वाचायला मिळतील. एक कविता माझी व्हायरल झाली होती, ती तुमच्यासाठी सादर करते. वरून कुणी पाहिलं नाही म्हणून माळरानावरच्या चाफ्याचं अडलं नाही, शेवटी पानांनीही साथ सोडली पण पठ्ठ्यानं बहरणं सोडलं नाही. वा वा, पण पठ्ठ्यानं बहरणं सोडलं नाही. खूपच छान. आरती, मला असं सांग की तुझ्या लेखनाला, विशेषतः कविता लेखनाला सुरुवात ही कशी झाली आणि कसं ते बहरत गेलं? हो, कविता लेखनाला सुरुवात कशी झाली या कोड्याचं उत्तर देणं थोडं कठीण असतं. पण मला आठवतं की गणपतीपुळ्याला समुद्राच्या गावामध्ये आम्ही आमच्या शाळेमध्ये खूप साऱ्या कविता म्हणायचो. मंगेश पाडगावकर, बाभ बोरकर, इंदिरा संत आणि यांच्या कविता गुणगुणताना मला कवितेची गोडी लागली असं मला वाटतं. गणपतीपुळ्याच्या जवळच जे मालगुण गाव आहे ते कवी केशवसूत यांचं जन्मस्थान आहे आणि मराठी साहित्य संमेलन जेव्हा रत्नागिरीमध्ये होतं तेव्हा एक भव्य स्मारक तिथे उभं राहिलं मालगुणला आणि कवी केशवसूत स्मारक पाहायला सगळे साहित्यप्रेमी मालगुणला जात असतात. या स्मारकाच्या मध्ये खूप कार्यक्रम व्हायचे आणि तिथे मोठे मोठे कवी यायचे आणि मला असं वाटायचं की मंगेश पाडगावकर जेव्हा त्यांची कविता सादर करतात किंवा वसंत बापटांच्या तोंडून आपण जेव्हा त्यांची कविता ऐकतो, हे काहीतरी मोठा चमत्कार आहे आणि या मंडळींना कविता कशी सुचत असावी हा विचार करता करताच मला वाटतं तिथल्या निसर्गानं, तिथल्या वातावरणानं कविता माझ्या मनामध्ये पेरली असावी. आणि जेव्हा जेव्हा मी निसर्गामध्ये जाते तेव्हा तेव्हा मला कविता सुचतात असं माझ्या लक्षात आलंय. बरेच जण मला असं म्हणतात की तुला कसं काय सुचतं, आम्ही तुझ्याबरोबरच येतो पण आम्हाला नाही सुचत. बऱ्याच वेळेला समुद्र, जंगल किंवा नदी माझ्याशी बोलते आणि मी त्याला प्रतिसाद देते, तो कवितेतूनच असतो असं मला वाटतं. असंच एकदा मी नदीकाठच्या एका रिसॉर्टमध्ये गेले होते आणि तिथे जी मला कविता सुचली ती मला खूप आवडते. नदीकाठची डोंगरातली वाट थेट स्वप्नात घेऊन जाते, निळ्या नदीत वाहतो आपण आणि नदी आपल्यात वाहत राहते.
कधीपासून इथे आली असतील ही पाण्यात डोकावणारी झाडं, कधी शोधला असेल पक्ष्यांनी हा धुंदावणारा काठ. ही नदी, ही झाडं, हे पक्षी असं काहीही बोलत नाहीत आपापसात. आभाळही असतं गुमान आपल्या आपल्याच नादात. आपण मात्र चालत राहतो, खूप काही बोलत राहतो, स्वप्नांमागे धावत राहतो. सोबत असतं इतकं सारं, तरीही काही शोधत राहतो. आपण निसर्गाशी संवाद साधत असतो, आपण आपल्या माणसांशी संवाद साधत असतो, आपण आपल्या मनामध्ये आपल्या स्वतःशी संवाद साधत असतो. आणि तो संवाद साधतानाच मला वाटतं मला अशा कविता स्फुरतात. मग त्या समुद्राच्या असोत, जंगलाच्या असोत, निसर्गाच्या असोत, प्रेमाच्या असोत, सगळीकडे निसर्ग आणि मी हे समीकरण मात्र कायम आहे. आपण जेव्हा कोणतंही नवीन पुस्तक वाचतो त्यामध्ये आपल्याला नेहमीच काही ना काहीतरी वेगळं, काही ना काहीतरी नवीन असं मिळत असतं. राणे सर, तुम्ही काय सांगाल की टेल्को ते टेक्सास ह्या पुस्तकाचं जे वेगळेपण आहे ते काय आहे? पुस्तकाचं वेगळेपण काय हे जर सांगायचं असेल तर पहिली गोष्ट म्हणजे एका क्षेत्रामध्ये मी काम नाही केलं. मला नशिबाने मॅन्युफॅक्चरिंग, टेल्कोसारख्या, टाटा मोटरसारख्या नामांकित कंपनीमध्ये शिक्षण घ्यायची, काम करायची संधी मिळाली. नंतर मग ऑइल क्षेत्रात केली, त्याच्यानंतर मग IT क्षेत्रात. तर हे सर्व वेगळं होतं, त्यामुळे एक वेगळेपण आहे. तसंच वेगवेगळ्या बहुरंगी व्यक्तिमत्वांकडून मी बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी शिकलो. आपला जीवनपट आपण इतरांशी व्यक्तिचित्रण किंवा व्यक्तिमत्व सादर करून पण मांडू शकतो, असा हा एक नवीन प्रकारचा पायंडा या पुस्तकाच्या रूपाने आला आहे असं मला तरी वाटतं. आणि इतरांनी पण अनेक जणांनी तसं नमूद केलं आहे. IT क्षेत्रामधला प्रवास ही पण एक गोष्ट वेगळीच आहे. करोनाच्या कठीण काळामध्ये नोकऱ्या गेल्या आहेत. आणि आजकाल जर तुम्ही कुठली पण गोष्ट घेतलीत, म्हणजे तुम्ही तुमचं घड्याळ घ्या, आजकाल घड्याळ म्हणा, कार म्हणा, त्याच्यानंतर वॉशिंग मशीन्स घ्या, कुठली पण गॅजेट्स आहे त्याच्यामध्ये ITचा तर समावेश असतो. त्यामुळे बऱ्याच जणांना ITची भीती वाटते. तर ती ITची भीती वाटू नये आणि कसं काय जाता येईल तो वेगळेपणा त्याच्यामध्ये वाचल्यावरती अनुभवता येईल. तर लोकांची भीती घालून त्यांना हे करायचं आहे. या पुस्तकामध्ये 60 लेख आहेत आणि छोटे छोटे लेखच आहेत. तुम्ही कुठनं पण जरी वाचलेत तरी पण ती व्यक्तिचित्र वाचू शकता. त्याच्यामध्ये कुठलं पण मधलं काढून तुम्ही वाचलं तरी तुम्हाला ते जाणवेल. सामान्य माणसांच्या आयुष्यामध्ये असामान्य प्रसंग येतात, हे पण एक वेगळ्या भाषेमध्ये नमूद केलेलं आहे. सकारात्मकता ह्याच्यामधनं वाढवायचा प्रयत्न केलेला आहे. प्रेरणा मिळावी वाचकांना, तो पण एक प्रसंग आहे. बदलत्या जगात नवीन तंत्रज्ञान आवश्यक आहे व ते कसं काय करायचं हे याच्यामधनं तुम्हाला माहीत पडेल. आरती, तू अनेक वृत्तवाहिन्यांवर काम केलेलं आहेस आणि तिथे ब्रेकिंग न्यूज दिलेली आहेस. तर एकाच वेळी ब्रेकिंग न्यूज देणं आणि अशा प्रकारचं कवितेसारखं अतिशय तरल असा साहित्य प्रकार हाताळणं किंवा एकूणच तरल लेखन ज्याला आपण म्हणतो की तसं करणं, तर हे दोन्ही एकाच वेळी करताना मनाची जी अवस्था असते ती नेमकी कशी असते ग? हा खूप छान प्रश्न आहे. खरं तर ब्रेकिंग न्यूज आणि माझं नातं खूप जवळचं आहे. मी IBN लोकमतला अनेक वर्ष न्यूज अँकर म्हणून काम केलं. याआधी मी महाराष्ट्र टाइम्सला काम करत होते आणि त्यानंतर मी BBC मराठीमध्ये दिल्लीला सुद्धा काम केलं. जेव्हा पर्यावरणाच्या विषयातली एखादी बातमी येते खास करून, मग ती पावसाची असो, दुष्काळाची असो किंवा जंगलाचा ऱ्हास एखाद्या प्रकल्पासाठी होत असेल, तर अशी कोणती बातमी असो, ही बातमी देतानाच माझ्या मनामध्ये कुठेतरी त्याची स्पंदनं उमटत जातात. आणि बऱ्याच वेळा मला असं आठवतं की जेव्हा खूप घटनांनी भरलेली एखादी ब्रेकिंग न्यूज असेल किंवा पर्यावरणाच्या प्रश्नावरची एखादी बातमी असेल, अशी बातमी देताना सुद्धा ती बातमी दिल्यानंतर माझं अँकरिंग संपल्यानंतर शांत क्षणी मला कविता सुचलेल्या आहेत. पर्यावरण पत्रकार म्हणून मी कवितेच्या माध्यमातून सुद्धा व्यक्त होत असते. जेव्हा मुंबईमध्ये आरे कॉलनीमधली झाडं मेट्रो प्रकल्पासाठी त्याची कत्तल करण्यात आली आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते खूप तळमळीनं त्या झाडं वाचवण्यासाठी लढत होते, तर त्यावेळेस मी आरेच्या अनेक बातम्या देत होते, रिपोर्टिंग करत होते. पण तरीसुद्धा मनातल्या भावना कुठेतरी कवितेतूनच व्यक्त झाल्या आणि त्याच्यातूनच आली आरेतली झाडं ही कविता. त्याबरोबर आपल्या सगळ्यांना माहिती आहे आता हवामान बदल, ग्लोबल वॉर्मिंग हे विषय आपल्या सगळ्यांच्या अगदी जवळ येऊन पोचलेले आहेत.
आणि पावसाला होणारा उशीर असो, शेतकऱ्यांचे हाल असोत, किंवा एखाद्या प्रकल्पासाठी मुंबईतल्या निसर्गाची होणारी जी हेळसांड आहे ती असो, ही सगळी माझ्या कवितेमधून उमटते. आणि मग मुंबईमधले फ्लेमिंगो, त्याचबरोबर फ्लायओव्हरच्या कडेला जेव्हा चंद्र येतो तेव्हा काय दृश्य दिसतं, मॅनग्रोव्हची कत्तल होते तेव्हा काय होतं, किंवा गुलाबी पंखांचे फ्लेमिंगो पाहुणे मुंबईत येत नाहीत, मुंबईत कमी संख्येने येतात, तेव्हा मला काय वाटतं ते सुद्धा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जरी ब्रेकिंग न्यूज, जर्नलिझम, पत्रकारिता असे विषय जरी असले तरी त्याच्यामधून कुठेतरी मला एक पॉझिटिव्ह गोष्ट नेहमी सुचते आणि ती मला माझ्या कवितेमध्ये मांडावीशी वाटते. अशीच मुंबईमध्ये खूप दिवसांनी दिल्लीहून आल्यानंतर मी एक कविता केली होती आणि मुंबईतला निसर्ग एवढ्या सगळ्या शहराच्या गजबजाटात सुद्धा आपल्याबरोबर कसा असतो हे मी त्याच्यामध्ये मांडलं होतं. आणि म्हणूनच समुद्राचं गावचा जो ब्लर्ब कवी किशोर कदम यांनी लिहिलेला आहे, तर किशोरनी याच्यामध्ये तेच लिहिलंय की आरती कॉर्पोरेट जगामध्ये वावरत असते, मुंबईसारख्या गजबजाटामध्ये असते, पण तरी सुद्धा तिचं मन दूर कुठेतरी समुद्राच्या गावात, एखाद्या जंगलात, नदीकाठी गुंतलेलं असतं. टेल्को ते टेक्सास या पुस्तकावर आपली वाचक प्रतिक्रिया नोंदवणार आहेत प्रतिमा परब. प्रतिमा परब ह्या नुकत्याच निवृत्त झालेल्या आहेत. प्रॉव्हिडंट फंड विभागातून अधिकारी पदावरून त्या निवृत्त झालेल्या आहेत आणि त्यांना वाचनाची आवड आहे. ऐकूया. श्री चंद्रकांत राणे या नवोदित लेखकाचं टेल्को ते टेक्सास हे पुस्तक नुकतंच वाचनात आलं. प्रस्तावनेत वाचलं म्हणून कळलं की हे लेखकाचं प्रथम लेखन पुष्प आहे, म्हणूनच नवोदिता शब्दप्रयोग केला. एरवी पूर्ण पुस्तक वाचून हे एखाद्या सिद्धहस्त लेखकाचे अनुभव आहेत असंच कोणालाही वाटेल. एक सामान्य घरातला मुलगा वयाच्या 17व्या वर्षी इतर मध्यमवर्गीय मुलांसारखीच करिअरची सुरुवात टेल्कोसारख्या कंपनीमध्ये अप्रेंटिस म्हणून करतो आणि मेहनतीच्या आणि इच्छाशक्तीच्या जोरावर अमेरिकेच्या टेक्सासमध्ये ऑनसाईट प्रोजेक्ट मॅनेजरच्या पदापर्यंत पोहोचतो. हा सर्व प्रवास अद्भुत आणि थक्क करून सोडणारा आहे आणि तितकाच कोणालाही कोणत्याही मुलासाठी अनुकरणीय आहे. लेखनशैली इतकी ओघवती आहे की हे पुस्तक वाचायला हातात घेतलं की पूर्ण होईपर्यंत सोडवत नाही. ह्या पुस्तकामध्ये लेखकाने त्याचे बालपण, भारतातील टेल्को व श्लम्बर्जरमधील अनुभव, अमेरिकेतील अनुभव आणि स्वतःच्या कुटुंबाची थोडक्यात ओळख अशी वर्गवारी केली आहे. विशेषतः श्लम्बर्जरमधले ऑफशोर प्लॅटफॉर्मवरचे अनुभव वाचताना अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहतात. लेखकाची स्मरणशक्ती खरोखरच अचंबित करणारी असावी, म्हणून वयाच्या 60व्या वर्षी त्यांनी वयाच्या 17व्या वर्षापासून भेटलेल्या व्यक्तींची चित्रणं इतकी खुमासदार लिहिली आहेत की आपण तो काळ त्यांच्याबरोबर अक्षरशः जगतो. आपल्या आयुष्यात इतरांनाही इतकं मानाचं स्थान देणारे विरळच. त्याचबरोबर वेळोवेळी लिहिलेल्या नातेवाईकांच्या आठवणींनीही आपण भारावून जातो. अशा या कुटुंबवत्सल लेखकाचे अभिनंदन. श्री चंद्रकांत राणे यांच्याकडून अशाच आणखी लेखनाची अपेक्षा आहे. आरतीच्या पुस्तकामध्ये खरं तर अनेक शहरांवर देखील कविता आहेत, म्हणजे मुंबई, दिल्ली, पॅरिस, हिमाचल अशा वेगवेगळ्या ठिकाणांवर कविता आहेतच. तर आरती, या पुस्तकासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि तुझा जो पुढचा जो लेखन प्रवास असणार आहे किंवा पुढचे जे काही तुझे लेखनाबाबतीतचे जे मनसुबे आहेत ते जाणून घ्यायला आवडेल. काय सांगशील? हो, हा पण खूप छान प्रश्न आहे. खरं तर समुद्राचं गाव हा माझा कविता संग्रह, हे माझं पहिलं पुस्तक ग्रंथालय प्रकाशनने प्रकाशित केलेलं. पण त्याच्यानंतर मी कविता लेखनाच्या बरोबरच गद्यलेखन सुद्धा करते. खरं तर गद्यलेखन हाच माझा मोठा लेखन प्रपंच असतो आणि निसर्ग लेखन, पर्यावरण पत्रकारिता हा माझा ध्यासच आहे. त्यामुळे जशी मी कवितांमधून व्यक्त होते, माझ्या डॉक्युमेंटरीजमधून व्यक्त होते, माझ्या रिपोर्टाज किंवा म्हणजे ज्याला स्टोरी असं म्हणू आपण, त्याच्यातून व्यक्त होत असते, तसंच मी दीर्घलेखन सुद्धा बरंच करते. दिवाळी अंकांमध्ये खास करून मी माझ्या पर्यावरण मोहिमांवर अगदी 10,000 शब्दांचे लेख लिहिलेले आहेत आणि
ते लेख म्हणजे निसर्ग वाचवण्यासाठी, पर्यावरण रक्षणासाठी काम करणारी माणसं, तिथला निसर्ग, तिथल्या समस्या, असे ते लेख आहेत. पण त्याच्यामध्ये एक छानशी अशी स्टोरी गुंफलेली आहे. तर अशा लेखांचा एक संग्रह सध्या त्याच्यावर मी काम करते आणि काही स्टोरीज अजूनही पुन्हा एकदा त्या जंगलाला भेट देऊन, तिथल्या निसर्गाला भेट देऊन पुनरुज्जीवित करायच्या आहेत. त्याच्यावर काम सुरू आहे. नंतर कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये मी खूप महिने माझ्या गावामध्ये गणपतीपुळ्याला राहिले आणि ते शांत लॉकडाऊनच्या काळातलं कोकण मला अगदी बालपणामध्ये मी जे कोकण पाहिलं होतं त्याची आठवण झाली. आणि असे समुद्राच्या गावामध्ये राहतानाच्या क्षणांचे काही गद्यलेखन आपण नको म्हणूया त्याला, मी त्याला काव्यकथा असं म्हणते. आणि मी ब्लॉगच्या स्वरूपामध्ये ते लिहायचे आणि त्याला खूप छान प्रतिसाद मिळाला. तर कोकणच्या काव्यकथा अशा नावाने हे पुस्तक प्रकाशित करण्याचा सुद्धा माझा संकल्प आहे. आणि मी जसं म्हटलं तसे माझे पर्यावरण रक्षणावरचे जे दीर्घ लेख आहेत ते घेऊन मला वाचकांच्या भेटीला यायचंय. मी दृकश्राव्य माध्यमामध्ये बरीच वर्ष काम केलं. शेकरू नावाचं एक यूट्यूब चॅनेल मी चालवते सध्या आणि ते पूर्णपणे वन्यजीव संवर्धन, पर्यावरण, माझ्या निसर्ग कविता याला वाहिलेलं आहे. तर या माध्यमातून काम करत असताना सुद्धा लिहिण्यातून मी जे व्यक्त होते ते खरं व्यक्त होणं असं असतं. आणि त्यातून सुद्धा जर एखादी छान कविता सुचली तर मग काही बघायलाच नको. समुद्राचं गाव या पुस्तकामध्ये काही पुन्हा शेवटी एक समुद्रावरच्याच कवितांचा एक विभाग आहे आणि त्यामध्ये समुद्र नसताना ज्या शहरांमध्ये मी राहिले दिल्लीसारख्या, त्या शहरात मला नेमकं काय वाटलं, त्या अशा पण काही कविता आहेत. समुद्राचं गाव या कविता संग्रहावर वाचक प्रतिक्रिया देण्यासाठी आज आपल्या कट्ट्यावर आलेले आहेत अभिनेते किशोर कदम उर्फ सौमित्र. ऐकूया त्यांची वाचक प्रतिक्रिया. नमस्कार. आरती कुलकर्णींचं समुद्राचं गाव हे पुस्तक कवितांचं, याच्यामध्ये संपूर्ण निसर्ग ओतप्रोत भरलेला आहे. कारण आरती ही समुद्राच्या किनारी लहानाची मोठी झालेली आहे. त्यामुळे गणपतीपुळे हे तिचं गाव आहे. फार सुंदर असं ठिकाण आहे. त्यामुळे तिच्या कवितेमध्ये भरती ओटी आहे, समुद्र किनारा आहे, वाळू आहे, रान आहे, तळ आहे, पाखरांची भाषा आहे, पाऊस आहे, सगळा निसर्ग. आणि ती स्वतः निसर्गामध्ये रमणारी आहे. शहरामध्ये जरी ती आज मुंबई सारख्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये कॉर्पोरेट जगात काम करत असली तरी मनाने ती सतत निसर्गामध्ये रमलेली असते, असं तिच्या कविता वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं. तिला या पुस्तकासाठी खूप खूप शुभेच्छा. तिचीच एक कविता मी म्हणून दाखवतो. आज ऑफिसला निघाले खरी, पण काल रात्रीपासूनच फुलांची शेती करण्याचा विचार मनात आहे. वाटतंय काळ्या भोर मातीत स्वप्न पेरावी आणि सर्द केशरी झेंडूंची किंवा पिवळ्या धमक शेवंतीची बहरलेली शेती करावी. हो, त्या उपड्यावरच्या फुलवाल्याकडे आहेत ना, अगदी तशीच लांबसडक देठांची पिवळी धमक शेंद्री कोसांची फुलं. स्वप्न भरल्या डोळ्यांनी ती फुलं घेऊन मी येईन या दादरच्या फुल मार्केटमध्ये आणि वाटत सुटेन सगळ्यांना तो पिवळा शेंद्री गंधमात. तळतळी दुपारी मी ऑफिसला येते, याच विचारात पंच करते आणि सुंदर दिसावं म्हणून मेकअप करते आणि त्याच फुलांच्या छटेचं एखादं जॅकेट अंगावर चढवते. आता मी फुलांची नाही, समोर दिसणाऱ्या हेडलाईन्सची आहे. मंत्रिमंडळ विस्तार, शेतकऱ्यांची कर्जमाफी, लोकल खाली येऊन तरुणाचा मृत्यू, चिमुरडीवर नराधमांचा बलात्कार. माझ्या स्वप्नातली फुलं कुणीतरी चिरडून टाकली आहे. माझ्या फुलांच्या शेतात घुसून कुणीतरी धुडगूस घातलाय. पण एवढ्यानं मी घाबरत नाही. आता सुन्न भिन्नही होत नाही. न डगमगता तुम्हाला सांगू लागते एकाहून एक ब्रेकिंग न्यूज. आणि इतक्यात येते शेवटची हेडलाईन मावळच्या शेतकऱ्यानं फुलवलेल्या गुलाबाच्या फुलांची. त्याच्या शेतातल्या लक्ष फुलांनी अचानक गुलाबी होऊन जाते टीव्हीची स्क्रीन आणि थेट स्टुडिओत येतो त्याच शेतातला तलम सुगंधी वारा. हिरव्यागार शेतात उभं राहून तो सांगत असतो त्याच्या फुलं फुलवण्याची कहाणी. तेव्हा मी हलकेच टिपून घेते त्याच्या चेहऱ्यावरचे रंग. तो त्याच्या शेतात चांदण्यात उजळणारा आणि श्रीगंध लावणाऱ्या म्हणे.
प्रेमाचे ऋतू आले की अशीच फुलं दूरदेशी पाठवत राहणार आहे म्हणे. बातमी संपते, मी थबकते, मोहरून जाते. त्या लव्हेंडर गुलाबी पाकळ्या लगडून बसतात माझ्या पापण्यांना, तेव्हा हलकस स्माईल करते. त्या प्रेमळ शेतकऱ्याची आणि माझी ना ओळख ना पाळख, पण दिवसभर मी त्याच्याच शेतात राहते. फुलांमधून बागळून घेते आणि एखादा गुलाब हृदयाशी धरून पुन्हा एकदा फुलांच्या शेतीची स्वप्न पाहते. आरती कुलकर्णी, समुद्राचं गाव. टेल्को ते टेक्सास या पुस्तकाचे लेखक म्हणून तुम्ही आमच्या सगळ्या वाचकांना काय सांगू इच्छिता? रसिक वाचकांना माझ्या अनुभवावरनं काही गोष्टी मला सांगायला आवडतील. तर त्यातली पहिली म्हणजे हे पुस्तक सर्व वयोगटातील मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांसाठीच आहे. आजकाल करोनाच्या काळामध्ये अनेक क्षेत्रातल्या नोकऱ्या गेल्या होत्या आणि बऱ्याच वेळेला असं होतं की तुम्ही एकच नोकरी एकच क्षेत्र पकडता व तीच कायम करतात. आता जमाना बदलला आहे, तर जमाना बदलला तेव्हा आपल्याला पण बदलायला पाहिजे. अशा नोकरी गेल्याच्या कारणामुळे अनेकांचे संसार व कुटुंब आर्थिक अडचणीत आले होते. तर हे सगळं थांबवायचं असेल तर मग मी असं सांगू इच्छिन की पहिली गोष्ट म्हणजे चेंज इज द ओनली कॉन्स्टंट इन अवर लाईफ. ओके, बदल पचवायला अवघड असतं. माणसांना ते राहत असलेल्या जागा सोडायला आवडत नाही, तसेच नोकऱ्या पण सोडायला आवडत नाही. परंतु या बदलत्या प्रसंगामध्ये आपल्याला परिस्थितीनुसार आपल्यामध्ये बदल घडवून आणायला पाहिजेत, आपल्याला नवीन गोष्टी शिकायला पाहिजेत आणि नवीन संधींचे दारं ठोठावायला पाहिजेत. त्या संधी आपल्याला मिळतील आणि असं जर का सर्व केलं तर तुम्ही जरूर यशस्वी होऊ शकता, हे मी माझ्या अनुभवावरून सांगू शकतो. मला बऱ्याच वाचकांच्या पण प्रतिक्रिया आल्या होत्या. त्याच्यामध्ये हे पुस्तक पुढे काय होणार असं जाणून घेण्यासाठी बऱ्याच जणांनी ते एका बैठकीत किंवा त्यांना संपूर्ण त्यांनी वाचलं होतं. तसंच या पुस्तकामध्ये काही जणांना मी काहीतरी सांगायचा संदेश केला आहे असं पण जाणवलं की काय घ्या आणि काय घेऊ नका त्याच्यामधून. तसंच काही लेख पुन्हा वाचलेत काही जणांनी आणि बऱ्याच जणांना ते आवडले. तर हे असं सुंदर पुस्तक ग्रंथाली सारख्या मातब्बर प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलं आहे. तर त्यांचे खूप खूप आभार आणि तुम्हा सर्व रसिक वाचकांना आणि श्रोत्यांना माझ्यातर्फे दिवाळीच्या व नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. खरंय, जमाना बदलला, आपल्यालाही बदलायला पाहिजे आणि ग्रंथाली नेहमीच ह्या विचाराचा अंगीकार करते. त्यामुळे जमाना बदललेला आहे, जमाना डिजिटल झालेला आहे. त्यामुळे ग्रंथाली वॉच हा जो यूट्यूब चॅनल आहे, ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तसंच ग्रंथाली वॉच हे फेसबुक पेज आहे आणि ग्रंथाली.com ही वेबसाईट आहे. तर ह्या सगळ्या ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता. ग्रंथालीचा जो दिवाळी अंक संच योजना जी होती त्याचा आनंद आपण सगळ्यांनी घेतला असेलच. आणि असं माझ्या डोळ्यासमोर एक चित्र येतं आहे की ते जे सगळे 6 दिवाळी अंक होते ते तुमच्या घरात अजूनही छान असे भिरभिरत असतील. ते सगळे दिवाळी अंक वाचण्यासाठीचा निवांतपणा तुम्हाला मिळू, त्याचा आनंद तुम्ही घ्याच. ही जी 2 पुस्तकं आहेत, समुद्राचं गाव आणि टेल्को ते टेक्सास, ही घेण्यासाठी खालील नंबरवर आपण संपर्क साधू शकता. दिवाळी सरली तरी दिवाळीनिमित्त मनामनात जो एक तेवलेला दीप आहे तो तसाच उजळत राहू देत अशा शुभेच्छा देते. आणि भगवान बुद्धांनी म्हटलेला आहे, अत्त दीप भव, अंतरीचा दीप जो आहे तो तसाच तेवत राहू देत, त्याला फुलू देत, उजळू देत. अशा शुभेच्छांसह आज इथेच थांबते. आपण वेगवेगळ्या नवनवीन उपक्रमांसह नेहमीप्रमाणेच भेटत राहू आणि वाचत राहू. नमस्कार.